मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला। कारने उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिली। कारमधील सर्व प्रवासी गंभीर जखमी आहेत। सांगलीतील भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झालाय। मरगुबाई मंदिर परिसरात ही दुर्घटना घडली। जखमींवर जतमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काटकसरीच्या आव्हानामागे इंधन संकटाची तयारी असं वक्तव्य एअर मार्शल हेमंत भागवत यांनी केलंय। आमगाव येथील बीडी दवाखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र शासनाच्या निर्णयाला बीडी कामगारांनी विरोध केलाय। हा दवाखाना बंद होऊन गोंदिया इथं जाणार असल्यानं आम्ही हा दवाखाना बंद होऊ देणार नाही, अन्यथा आंदोलन करण्याची भूमिका या बीडी कामगारांनी घेतली आहे। पाटण इथं शेतकऱ्यांनी 4 तास ठिय्या आंदोलन केलं। तारळी अदानी स्टोरेज प्रकल्पाविरोधात आंदोलन केलं असून बैठकीच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। अवैध सावकारी आणि किडनी विक्री प्रकरणातील पीडित शेतकरी रोशन कुळेला 5 लाखांची मदत मिळणार आहे। शेतकरी रोशन कुळेंनी जय महाराष्ट्राचे आभार मानले। सुधीर मुनगंटीवारांनी जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेतली आहे। अमरावती शहरात तापमानाने उच्चांक गाठला असताना वाहतूक पोलिसांनी धक्कादायक पाऊल उचलले। शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे 250 वाहतूक कर्मचाऱ्यांना एअर कूल जॅकेट देण्यात आले। या जॅकेटमधून थंड हवा निर्माण होत असून त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेचेही कर्मचाऱ्यांना काहीसा आराम मिळणार। धुळ्यात वाढत्या तापमानासोबत नागरिकांची पाण्याची मागणी वाढली आहे। शहरातील काही भागात तब्बल 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमध्ये अद्यापही पुरेसा प्रमाणात पाणीसाठा असतानाही वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याचा नागरिकांनी आरोप केलाय। भुसावळ छत्रपती संभाजीनगर या एसटी महामंडळाच्या बसचा अपघात झाला। बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं पेण उपजिल्हा रुग्णालयाला 17 प्रकारची वैद्यकीय उपकरणं, औषधं आणि आरोग्य साहित्याचं वितरण केलं। पेण येथील मराठा समाज हॉलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात सिलेंडरचा स्फोट होऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। गेल्या काही दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्यात सिलेंडर स्फोटाच्या आणि आगीच्या घटनांमध्ये लाक्षणिकरित्या वाढ झाली आहे। बार्शी तालुक्यातील वैराग येथील संजयनगर परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे दुर्दैवी घटना घडली। घराच्या छताचा काही भाग कोसळून महिलेचा मृत्यू झाला। 2 महिला गंभीर जखमी आहेत। सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला। मोहोळ येथील तेलंगवाडी गावाजवळ कारने ट्रकला जोरदार धडक दिली। अपघातात 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला। गोंदिया कोमारा राष्ट्रीय महामार्गावरील जानाटोला परिसरात भीषण अपघात झाला। अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झालाय। 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी आहेत। कराड शहरातून पायगिरी करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली। शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी कराड पोलिसांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने मारामारी करणाऱ्या 7 जणांची धिंड काढली। उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील पाणी पातळी खालावली आहे, ज्यामुळे धरणाच्या शिवसागर जलाशयाचं पात्र उघडं पडले। बुडालेली जुनी मंदिरं आणि अवशेष पुन्हा दिसू लागलेत। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी वाशिष्ठी खाडीत हाऊसबोट सफारी सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे आता पर्यटकांना कोकणातही केरळप्रमाणे जलपर्यटनाचा आनंद घेता येईल। रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर सीएनजीच्या तुटवड्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचाही तुटवडा निर्माण झालाय। कोकणात पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते। विठ्ठल मंदिरातील दगडी रांजणाची आध्यात्मिक माहिती समोर आलेली आहे। विठ्ठल भक्त संत माणकोजी बुवा बोतले महाराज यांनी विठ्ठल भक्तांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून हा रांजण श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी 1645 मध्ये अर्पण केला होता। जवळपास 200 लिटर पाणी त्या काळी या दगडी रांजणात साठवलं जात होतं। धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात अद्यापही उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला नाही। उष्माघात कक्ष कधी स्थापन करणार असा सवाल ठाकरे गटाने केला आहे।
जळगावमधील मुक्ताई नगरमध्ये संत मुक्ताईच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी लागली आहे। मुक्ताईच्या 729व्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त पंढरपूरहून विठ्ठलाच्या पादुका मुक्ताई नगर इथं आणण्यात आल्या। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीचा गलथान कारभार समोर आलाय। 6 महिन्यांपासून नालेसफाई झाली नाही, त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचं प्रमाण वाढलंय। कोल्हापुरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी थैमान घातले। चंदगड तालुक्यात कुत्र्यांनी 14 महिन्यांच्या बालकासह 7 जणांचे लचके तोडले। तळकोकणातील पाटतलावात सुशोभीकरणाच्या नावाखाली झाडांची कत्तल करण्यात आली। यामुळे पक्ष्यांचं आश्रयस्थान नष्ट झाले। या विरोधात पाट ग्रामपंचायत आणि तहसीलदारांना कायदेशीर नोटीस दिली आहे।